नमस्कार मित्रांनो 14 मे 2024 पासून जे ग्रहमान तयार होतंय त्या ग्रहमानाचा लाभ होणार आहे 7 राशींना। कोणत्या आहेत त्या 7 राशी? त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे कर्क रास, चौथी रास आहे सिंह रास, पाचवी रास आहे कन्या रास, सहावी रास आहे धनु रास आणि सातवी रास आहे कुंभ रास। आता या 7 राशींना नक्की लाभ कशा प्रकारे होणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा। त्यासोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्ही म्हणाल प्रत्येक व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा असं का सांगतात? कारण तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता। सुंदरता चॅनेल बघणाऱ्यांमध्ये 80% लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणूनच सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा। आता वळूया त्या 7 राशींकडे आणि ग्रहमान असं काय तयार होतंय ते सुद्धा बघूया। मे महिन्यामध्ये नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि सूर्याचं हे राशी संक्रमण वृषभ संक्रांत म्हणून ओळखलं जात आहे। सुमारे महिनाभर सूर्य या राशीत असणार आहे, म्हणजेच काय, जो लाभ होणार आहे तो लाभाचा काळ 1 महिना असणार आहे, 14 तारखेपासून पुढे। कारण सूर्य 14 मेला मेष राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच पुढे 1 महिना या 7 राशींना या प्रकारचा लाभ बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया पहिल्या राशीपासून। पहिली रास आहे मेष रास। सूर्याच्या वृषभ संक्रांतीचा फायदा मेष राशीला होणार आहे। हा काळ पैशाच्या दृष्टिकोनातून मेष राशींसाठी अतिशय चांगला असेल। अचानक आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता आहे। त्यासोबतच उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळू शकतात। तसेच पैसे कमवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल। करिअरमध्ये सुद्धा प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील। तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगल्या प्रकारचं मन लागू शकेल। चांगली कामगिरी मेष राशीची लोक या काळामध्ये करताना दिसतील। ध्येय साध्य करण्यासाठी जे कष्ट आवश्यक आहेत ते कष्ट मात्र नक्की घ्या, म्हणजेच तुम्ही संधीचं सोनं कराल आणि यशस्वी व्हाल। त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास। आता सूर्य वृषभ राशीमध्येच प्रवेश करणार आहे, म्हणूनच वृषभ राशीला खास असा फायदा होणार आहे। सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर प्रयत्न वाढवा, कारण हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे। कारण सरकारी नोकरी देणारे सूर्य महाराज आहेत, म्हणूनच सूर्याची उपासना सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना करायला सांगितली जाते। अपेक्षित परिणाम या काळात मिळू शकतात। नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे। यश मिळण्याची दाट शक्यता आहे। आत्मविश्वासही वाढलेला बघायला मिळेल। सर्व प्रलंबित कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल। अनेक सकारात्मक परिणाम वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल। नोकरदारांना प्रमोशन आणि पगारवाढीच्या संधी सुद्धा या काळात मिळतील। त्यानंतर आहे कर्क रास। कर्क राशीच्या दृष्टीने विचार करता आर्थिक प्रगतीची शुभ संधी प्राप्त होऊ शकते। नोकरीत बढतीचे योग आहेत, पगार वाढू शकतो। व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळण्याच्या दृष्टीने अनेक चांगल्या संधी मिळू शकतात। मान सन्मान कर्क राशींच्या लोकांचा या काळात वाढणार आहे, म्हणजेच अशा घटना घडणार आहेत ज्यामुळे नवीन कामातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। अलीकडे कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचाही फायदा होईल। मित्रांच्या मदतीने घरी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, म्हणजे जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव या काळात येऊ शकतो। कुठेतरी बराच काळ तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते सुद्धा या काळात मिळू शकतात। त्यानंतरची पुढची रास आहे सिंह रास। करिअरच्या दृष्टिकोनातून सूर्याची वृषभ संक्रांती सिंह राशींसाठी अतिशय चांगली राहणार आहे। नोकरी व्यवसायात स्थिरता आणि ताकद राहील, प्रभाव वाढेल, कीर्ती आणि वैभव वाढेल, पदप्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे। व्यावसायिक लोक नवीन नातेसंबंध निर्माण करतील। कार्य विस्तारण्यात मदत होईल। आत्मविश्वास वाढेल, आदर वाढेल। खास करून सिंह राशीच्या लोकांना वडिलांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो। त्यानंतरची रास आहे कन्या रास। नोकरदारांना प्रवास करावा लागू शकतो।
करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल. त्यासोबतच व्यापारी वर्गातील लोक नवीन योजना राबवू शकतात. फायदा होईल. भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नवीन काम तुम्हाला पैसा आणि प्रसिद्धी दोन्हीही मिळवून देऊ शकतं. आता वळूया धनुराशीकडे. धनुराशीच्या लोकांना या काळात वाहन सुख मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी सुद्धा मिळतील. ज्याची खूप दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होता अशा अनेक चांगल्या ऑफर्स या काळात मिळू शकतात. कौटुंबिक जीवन सुद्धा आनंदी राहील. वडिलांशी चांगले संबंध ठेवा आणि वडिलांचा आदर नक्की करा. त्यानंतरची पुढची रास आहे कुंभ रास. तुमची योग्यता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला या काळात मिळणार आहे. नवीन व्यवसाय आणि नोकरी सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक समृद्धी, मान सन्मानात वाढ होईल. नवीन संधी मिळतील. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. मित्रांनो, या होत्या त्या 7 राशी. पण आता तुम्ही बऱ्याचदा अशा तक्रार करताय की राशी भविष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे फळ मिळत नाही. तर त्याचं कारण ऐका आणि त्यावर उपायही ऐका. बऱ्याचदा असं होतं की ज्या ग्रहाच्या बदलामुळे हे राशी भविष्य सांगितलं जातं तो ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कशा स्थितीत आहे त्यानुसार तुम्हाला फळ मिळतात. म्हणूनच तो ग्रह मजबूत करण्यासाठी सुद्धा उपाय आम्ही सांगत असतो. आता जर तुम्हाला याप्रमाणे फळ मिळत नसतील तर या काळामध्ये तुम्ही सूर्याची उपासना अवश्य करा. सूर्याची उपासना करायची म्हणजे काय करायचं तर सूर्याची उपासना करण्यासाठी रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठायचं, स्नान करायचं आणि सूर्याला एका तांब्याच्या कलशामधून जल अर्पण करायचं. सूर्य मंत्र म्हणायचा आणि नमस्कार करायचा. या प्रकारे तुम्ही सूर्याची उपासना केली तर तुम्हाला देखील सकारात्मक फळ नक्कीच मिळतील. तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.